बघा, एका शेतकऱ्याकडे काही गायी आणि काही कोंबड्या आहेत. जर त्यांची डोकी 48 तर पाय 140 असतील तर कोंबड्यांची संख्या, गाई गुराखी, डोकी पाय, हँडल चाकं, लक्ष द्या, मेंढ्या मेंढपाळ या घटकावर आधारित हा प्रश्न. इथं कोंबड्यांची संख्या विचारली. उदाहरणार्थ लेकरांनो, तिथं असलेल्या कोंबड्या एक्स, प्रश्नामध्ये दुसरा प्रकार गाई, उदाहरणार्थ गाई वाय, कोंबड्या एक्स. लक्ष द्या. याचं साधं आणि एक तुम्हाला शॉर्ट मेथड जर यूज करायची असेल, लक्ष द्या, तर साधं आणि सोपं सूत्र L-2H/2. प्रश्नामध्ये आम्हाला कोंबड्यांची संख्या विचारली, मात्र ह्या सूत्राचा अवलंब करून आम्हाला चलपद वायची किंमत मिळते. इथं चलपद वाय म्हणजे गायी आहेत. L म्हणजे लेग, टोटल असलेले पाय किती आहेत 140, वजा 2 सोबत H म्हणजे हेड, अर्थात डोकी गुणीला किती डोकी दर्शवली एकूण 48, आणि याला लेकरांनो भागीला 2 करायचं. 140 वजा हा गुणाकार, लक्ष द्या, 96, आणि याला भागीला 2. पुढं चला सर, ही वजाबाकी 4 44 सर, याला भागीला 2. आता हा भाग कसा गेला तर 22. याचा अर्थ वाय प्राप्त झालं. हे उत्तर वाय म्हणजे काय, तिथं असलेल्या गायी 22 आहेत. 22 गायी आहेत तिथं. त्या गायीचे पाय किती हो, एका गायीला 4 पाय प्रमाणे 88, 4 दुने 8, 4 दुने 8, 88 पाय जर गायीचे आहेत लेकरांनो, आणि गायी जर 22 आहेत तर एकूण डोकी 48 दर्शवली. याचा अर्थ कोंबड्या किती याचं निधान आम्ही इथंच लावू शकतो. एकूण जर डोकी 48, 48 मधून 22 गायी, 22 गायी म्हणजेच 22 डोके वजा करा, 6 म्हणजे 26 कोंबड्या. आता 26 कोंबड्याचे पाय 2, एका कोंबडीला पाय 2, 26 कोंबड्याचे पाय किती, 52 पाय. आता हे 52 पाय आणि हे 88 पाय यांची बेरीज 8 2 10 0, याचा 1 6 8 14 140 पाय येताना दिसते. ही सुद्धा तुम्हाला ट्रिक्स वेळेची बचत म्हणून यूज करता येते. किंबहुना लक्ष द्या, गायी शेतकऱ्याकडे काही गायी काही कोंबड्या आहेत. इथून सुरुवात करा. आता उदाहरणार्थ शेतकऱ्याकडे गायी X आणि काही कोंबड्या आहेत, म्हणते कोंबड्या Y समजू. एक आमचं समीकरण तयार होते लेकरांनो, डोक्याच्या संख्येचं X अधिक Y 48. जेवढ्या गायी तेवढीच डोकी असणार, जेवढ्या कोंबड्या तेवढीच कोंबड्यांची डोकी असणार. X अधिक Y बराबर 48 हे डोक्यांची समीकरण किंवा संख्या दर्शवणारं समीकरणात्मक सूत्र आम्हाला प्राप्त होते. आता राहिली पायांची संख्या समीकरण सुरू. गाईला 4 पाय असतात म्हणून 4 गुणिला X, कोंबडीला 2 पाय असतात म्हणून 2 गुणिला, सोबत हे डोक्याच्या संख्येसाठी यूज केलेलं चलपद गुणिला स्वरूपात घ्यायचं. मग आता असा 4X अधिक 2Y बराबर पायांची संख्या दर्शवली 140. इथं ही मांडा. हे समीकरण दुसरं करायचं काय लेकरांनो, समीकरण 1ला 2नेच का गुणायचं, असे बरेच कॉमेंट लेकरं करतात. तर आम्हाला कुठलं तरी या राशीमधलं एक चलपद सहचलपद सारखं करावं लागते आणि उत्तराप्रत जावं लागते. म्हणून इथं जसं की 2Y आहेत, वरील राशीमध्ये Y आहेत, याच्या Yचे 2Y कसे होतील तर पहिल्या राशीला 2 गुणून कुठलं तरी एक सहचलपद सारखं करायचं आणि आम्हाला एका चलपदाची किंमत काढायची असते. उत्तराप्रत पावलं बराबर टाकायची असतात. म्हणून हे काही ठोकतळे. 1ला 2 गुणायचं, 2 गुणिला X 2X अधिक 2 गुणिला Y 2Y आणि 2 गुणिला 48 96 हे तिसरं समीकरण आम्हाला सापडलं. आता करायचं काय सर, तर समीकरण 2मधून समीकरण 3 वजा करायचं. ही प्रॅक्टिस करा म्हणजे हा सगळा खेळ तुम्हाला कळेल. पुढे चला, समीकरण 2 हे 4X मोठ्या समीकरणातून लहान समीकरण लेकरांनो वजा करायचं असते. समीकरण 2, समीकरण 3 तुर्तास नुकतंच प्राप्त झालेलं 2X अधिक 2Y बराबर 96 हे नुकतंच सापडलेलं तिसरं समीकरण. याची वजाबाकी करायची म्हणजे इथं वजा चिन्ह, इथं सुद्धा. आता इथं अधिक 2Y, हे अधिक 2Y नाही राहिले, आता वजा 2Y झाले. एक संख्या अधिक एक पद अधिक
एक पद वजा, लक्षात आलं ना तुमच्या, एक संख्या अधिक एक संख्या वजा, किंबहुना एक पद अधिक एक पद वजा. जर त्या संख्या किंवा ती पदं सारख्या असतात तेव्हा त्या दोन्ही पदांचा लोप होत असतो, जर का ते अधिक वजा असतील आणि सारखे असतील तर. ही गोष्ट प्राकर्षानं लक्षात ठेवा. आता इथं 4x मधून 2x गेले, 2x. इथं बराबर चिन्ह, ही वजाबाकी किती सर, तर 4, 40, 44. म्हणजे 2x बराबर 44. एक्सला बिनधास एकटं करा. संख्या परस्पर विरुद्ध बाजूनं जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल, भागीला भागीला असेल, गुणीला अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक अंशस्थानी असेल, छदस्थानी छदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. हे ठोकताळे पाठ करा लेकरांनो, लक्ष द्या. पुढं चला. एक्स म्हणजे 22 आलं. एक्स म्हणजे काय, तर गायीसाठी यूज केलेलं चलपद. म्हणजे गायी, यक्स, कोंबड्या, वाय. आता गायी जर 22 भेटल्या तर कोंबड्या किती, असा जो प्रश्न विचारला. समीकरण जे 1 आहे, एक्स अधिक वाय बरोबर 48. समीकरण 1 मध्ये यक्स ठेवा किंवा यक्सची किंमत ठेवा. हे काही गोष्टी. यक्स म्हणजे 22 आलं सर. 22 अधिक वाय बरोबर 48. वायला एकटं करा. 48 कडे जाताना 22 वजा वाय बरोबर काय सर, तर 26. 26 कोंबड्या. आता त्या अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी. कोंबड्यांची संख्या किती, 26 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो तुम्ही ही सुद्धा ट्रिक्स यूज करू शकता. किंबहुना सविस्तर लेकरांना कळलं का, हा माझा अट्टा असतो लेकरांना. बरेच लेकरं कॉमेंट करतात सर 5 मिनटं लागले, 10 मिनटं लागले, एकच प्रश्न सोडवायचा का. असू द्या लेकरांनो, कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं असते. लक्ष द्या, लक्ष द्या. एक उदाहरण सांगावं असं वाटायला लागलं. ती संगूबाई लेकराला पाजा लागली. 4 दिवस झाले लेकरू काही खाल्लं नाही म्हणते. संगूबाई लहान लेकरू, आपल्या स्तनाचं दूध संगूबाई लेकराला पाजा लागली. 4 दिवस झाले पोटात काहीच नाही लेकराच्या. जुन्या काळातली गोष्ट. औषध पाणी नव्हतं, किंबहुना असलं जरी तरी दारिद्र्यानं घेरलेलं जीवन. मग तिथं आली एक दारकाबाई. तिनं पाहत होती दारून आणि दुरून की बाबा ही संगूबाई लेकराला पाजा लागली आणि ते लेकरू वकाच लागलं. ती पाजा लागली, ते लेकरू वका लागलं. ती पाजा लागली, ती लेकरू वका लागली. हे दारकाबाई पाहू लागली. दारकाबाई म्हणाली, संगू तू येडी झाली का पिशी, तू लेकराला दूध पाजा लागली ते वाका लागलं, ते पाजा लागली वाका लागलो, तू येडी झाली का पिशी, त्याला दूध काऊन पाजा लागली तू. माय म्हणे ते 4 दिवस झाले काहीच खाल्लं नाही त्यानं. मग वरण खाऊ घाल, त्याला काही काला करून भात खाऊ घाल. अगं ते 1760 प्रयत्न करून बसली, ते काहीच खायनं. म्हणून मी दूध पाजायचा प्रयत्न करते स्तनातलं. पिते लगेच वगते, पिते लगेच वगते. तू पाजा लागली ते वका लागलं म्हणून सांगायला की त्याला दूध पाजू नको, काला करून घाल. काला कसंच खायनं. मग तू पाजता कशाले, दवाखान्यात घेऊन जात का नाही. मी पाजते याच्यासाठी की त्याच्या अंगाला चिटकलं जरी तरी ते जिवंत राहावं. हा पाठीमागचा वाकसरांचा उद्देश लक्षात घ्या. मला काही म्हणजे वेळ वाढवून व्ह्यूज वाढवून काही त्या पाठीमागचा अर्निंग हा सोर्स नाही, ध्येय धोरण नाही लेकरांनो. तुम्हाला ते कळलं का, ही पोटतिडकीची भावना त्याच्या पाठीमागं दडलेली असते. असू द्या, तुमच्या कॉमेंटचा स्वीकार आहे. लक्ष द्या. प्रश्नामध्ये कोंबड्यांची संख्या विचारली लेकरांनो. कोंबड्या 26 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. डोकी पाय, हँडल चाकं, गाई गुराखी, मेंढ्या, मेंढपाळ ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.